श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवन कितीही कठीण असू द्या, परंतु जोपर्यंत आपल्याला बळबळ नायकाचा हात आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत जीवन हे सुलभ असेल. कितीही मोठे अडथळे आपल्या मार्गामध्ये उद्या, जोपर्यंत स्वामीचा हात आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत प्रत्येक अडथळ्यावर आपण मात करू. जोपर्यंत भगवंताची सावली आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही. जोपर्यंत ते आपल्या पाठीशी उभे आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही संकटाला, वाईट शक्तीला घाबरायची गरज नाही. भक्तांनो, तुम्हाला देवाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवला आहे. तुमचाही भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी मात्र तो देवाच्या पुढे विचार करू शकत नाही, कारण देव आपल्या कित्येक पुढे आहे. देवाने सर्व काही लिहून ठेवलं आहे. तोपर्यंत आपल्याला कुठल्याही संकटाला, वाईट शक्तीला घाबरायची गरज नाही. भक्तांनो, तुम्हाला देवाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवला आहे. तुमचाही भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी मात्र तो देवाच्या पुढे विचार करू शकत नाही, कारण देव आपल्या कित्येक पुढे आहे. देवाने सर्व काही लिहून ठेवलं आहे. भगवंताचं जेवढं काही गुणगान गावं तेवढं कमी आहे, परंतु आपली छोटीशी भक्ती म्हणून आपण हे ऐकणे गरजेचे आहे. कारण देवाबद्दल कोणीही चांगलं सांगत असेल तर ते जरूर ऐकावं. कधी कधी माणसाला चांगल्या गोष्टी पटत नाही, कारण जेव्हा आपल्याबद्दल कोणी चांगलं बोलतं ते माणसाला खूप आवडतं. परंतु जर भक्तिमय कोणी जर 4 गोष्टी सांगत असेल तर त्याकडे म्हणून दुर्लक्ष करतो. त्यामुळे आज तुम्ही दुर्लक्ष मात्र करू नका. जेव्हा कोणी आपल्याला 2 चांगल्या गोष्टी सांगते त्या जरूर ऐका. त्या ऐकल्याने जर आपल्याला चांगलं होत असेल तर ऐकायला काहीच अडचण नाही. आजच्या या स्वार्थी जगात कुणी कोणाला मदत करायला तयार नाही. आजच्या या स्वार्थी जगात पैसा सर्व काही आहे, परंतु भगवंताने जे आपल्याला शिकवलं ते कधी बदलणार नाही. भगवंताने जे आपल्याला दिले आहेत, जे आपल्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीचा मार्गदर्शन केलं आहे ते तर बदलू शकत नाही. म्हणून तो धार्मिक मार्गापासून बाजूला चालला आहे. ज्याला देवाशी काही देणं घेणं नाही, तो फक्त आपलं आयुष्य जगत आहे. अशांना देखील एक दिवस देवाची गरज पडणार आहे. कारण ज्या वेळेस संकट येतं आणि संकट सोडवण्यासाठी कोणीच नसतं, आपलेही लोक आपल्याकडे पाठ फिरवतात, तेव्हा आपली नजर ही भगवंताकडे जात असते. कारण आपल्याला माहीत आहे या दुःखातून आपल्याला बाहेर कुणी काढणार असेल तर ते फक्त भगवंत आहेत. आणि अशा वेळी माणसाचा विश्वास घट्ट होतो. म्हणून असे दिवस येणे देखील गरजेचे असतात. कारण असे दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची खरी किंमत कळत नाही. आपल्याला जे काही सहजपणे प्राप्त होते, उपलब्ध होते, आपल्याला त्याची किंमत खूप कमी असते. आता पिण्याचा पाणीच घेऊया. ज्याकडे मुबलक पाणी आहे त्याला पाणीच किंमत नाही, आणि ज्याच्याकडे पिण्याचा पाण्याचा तोटा आहे त्याला खरी पिण्याच्या पाण्याची किंमत विचारा. त्याकडे पाणी आहे, तो त्या पाण्याचा बेसुमार वापर करत आहे, आणि त्याच्याकडे पाण्याचा तोटा आहे, तो थोडा थोडा पाणी वापरत आहे. अशा प्रकारेच आहे. ज्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे त्या देवाची किंमत नाही, परंतु ज्याला देवाने खूप कमी दिले आणि अजून काही देणार आहे त्याला खरी देवाची किंमत विचारा. तो फक्त दिवसरात्र देवाची सेवा करतोय, चांगल्या गोष्टीचा अवलंब करतो, चांगल्या गोष्टी सांगतोय, ते ऐकतोय, म्हणजे तो प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होते. परंतु ज्याला सर्व काही दिले तो देवाची माहिती विसरून गेलाय,
तो देवापुढे एक दिवा लावायला सुद्धा तयार नाही. आपल्या जीवनात जरी आपल्याला काही जमलं नाही तरी देवापुढे आपण एक दिवा लावू शकतो आणि देवाला नमस्कार तरी करू शकतो. एवढं केलं तरी करू शकतो. एवढं केलं तरी खूप आहे. परंतु काहींना तेवढेही जमत नाही. काहीतरी झाले की त्यांना देवाबद्दल 2 शब्द बोलणं देखील कठीण जाते. आपण जीवनात काही केलं तरी एक दिवस आपल्याला भगवंताच्या दारात मात्र नक्की जायचे आहे. तेव्हा येते काय सांगायचे हे तुम्ही तुमचं ठरवा. मलाही तुमच्याबद्दल खूप करुणा आहे, आपुलकी आहे. असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला भगवंताच्या मार्गावर चालावं. त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण अवलंब करावा. जसं ते आपल्यासाठी काहीतरी करता येत असे, आपण त्यासाठी काहीतरी करायला नको का? जग कुणाकडेही जाऊ द्या, परंतु आपण आपला धर्म सोडावा का? आपण आपल्या भक्तीचा मार्ग सोडावा का? नवनवीन पिढी नवनवीन मार्गामध्ये गुंतले आहे, परंतु त्यांनी आपण आपल्या धार्मिक गोष्टीची थोडीशी का होईना कल्पना नक्की द्यायला हवी. कारण जोपर्यंत आपण आपल्या धर्माचा काहीतरी नवीन इतरांना शिकवत नाही तोपर्यंत ते शिकणार नाही. आपलं ज्ञान आपल्यापर्यंत सीमित ठेवू नका, ते इतरांपर्यंत नक्की पोचवा. त्याची या समाजाला, या जगाला गरज आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी माझी सेवा करतो, मला काय कोणाचं घेणं नाही देणं नाही, परंतु असं अजिबात नाही. आपला समाज, आपला धर्म हा आपला आहे. त्याबद्दल प्रेम, आपुलकी असावी. जर तुम्ही फक्त स्वतःपुरता बघत असाल तर तुम्ही आपल्या धर्माचा उल्लंघन करत आहात. फक्त स्वतःपुरतं बघू नका. कल्याण करायचे असेल तर भगवंता सर्वाचं कर असं म्हणा. सर्वांना सुखी ठेवा, त्याचबरोबर मलाही सुखी ठेवा असं म्हणा. परंतु कधी कधी आपल्या चुकीमुळे असं म्हणून जातो की त्याचं वाईट करा आणि माझं चांगलं करा. हे आपल्याला याबद्दल जास्त माहिती नसते, परंतु आपण ते बोलून जातो. हे सर्व चुकीचं आहे, हे बोलायला नको आहे. कारण त्याचं वाईट झालेला तुम्हाला आनंद होईल, परंतु हे आपलं बुद्धीला पटणार नाही. कारण कोणाचं वाईट होऊन आपलं चांगलं होणार हे जास्त दिवस टिकणार नाही. भगवंताने एवढे सुंदर जीवन दिले, एवढं सुंदर मार्गदर्शन आपल्यासाठी पाठवले आणि आपण या सर्व चुका सोडाव्यात यासाठीच हे सर्व काही सुरू आहे. भगवंताच्या मार्गदर्शनासाठी तुमची निवड का झाली असावी, कारण याची तुम्हाला गरज आहे. कधी कधी आपण थोडासा वेगळा विचार करून बघूया. कधी कधी आपण काही गोष्टीचा असा विचार करतो की असं वाटतं की हे चुकीचं आहे, हे घडायला नको होतं. परंतु एकदा दुसऱ्या बाजूने विचार करून बघूया. जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्याला वाटेल की हो, हे बरं झालं, हे व्हायलाच हवं होतं. म्हणजे दोन्हीकडूनही विचार केला की आपल्याला खरी गोष्ट समजते. परंतु आपलं मन आणि आजूबाजूची परिस्थिती अशी झाली आहे की जो तो त्याचा विचार करतो, जो तो त्याच्या बाजूने विचारतोय. दुसरीकडून विचार करायला कोणी तयार नाही आणि त्यामुळे समाजात भांडण वाढत आहे. त्यामुळे समाजात आपुलकी राहिली नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीवावर उठायला घरातच भांडणे चालू आहे. त्यामुळे लक्ष्मी नांदत नाही. आणि हे सर्व भगवंताची नेहमी पूजा अर्चना करत राहा. जे आपल्याने होते ते करत राहा. भगवंत तुमच्यावर कधीच रागवणार नाहीत. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.